माणूस डोक्यातून काढून सांगू शकते का? नाही. मग सांग, माणूस हुशार की मोबाईल हुशार? बोला. पण टाकलं कोण? मग तेच अशीच गलती माणसाची झाली. सर्व माणूस आहे. आता एवढं मोठं देवाचं मंदिर, 7-8 देव बसले, पण हे मंदिर बांधलं कोण? वर्गणी दिली कोण? आता तुमच्या इथं अहिल्याबाईचं स्मारक होऊन राहिलं, टाळ्या वाजवा. त्या अहिल्या देवीचं स्मारक बांधून कोण राहिलं? वर्गणी कोण देऊन राहिलं? आता काम शेवटच्या टप्प्यात आहे बाबू, मला खात्री आहे शेवटच्या टप्प्यात काम आहे मंदिराचं. मलाही आनंद झाला, कारण मूर्त्या दर्शन याच्या मागचा उद्देश आहे की याचं दर्शन घ्यावं आणि आपलं जीवन असं बनावं. मी नेहमी पाहतो, एखादा कागद आहे का रे कोणाच्या खिशात? कोणताही कागद द्या, असेल तुम्ही पाय बरं, कोणाच्या दे बरं. लहान मुलाईनं द्या किंवा माणसानं पोराई जवळ कागद द्या. काय राहते बेटा, एखादा अशीन जवळपास, कागदच दिसत नाही, तुमचं गाव स्वच्छता अभियान वाला, पण द्या ना एखादा कागद. नाही एवढा बारीक रे, काही ना काही मोदी तेव्हा त्या काकानं आणलाय, द्या काका. आणा, त्याचे 2 तुकडे करा, तुम्हीच करा. घ्या, तुम्हीच करा 2 तुकडे. नाही काकाला पण काका तुम्ही घ्या, काका तुम्हीच या ना. कागद तुम्ही आणला, मेहनत तुम्ही घेतली, देवाला तुम्ही बनवलं, मग देवाच्या मूर्त्या तुम्ही आणल्या, मंदिर तुम्ही बांधलं, त्या कागदाचे 2 तुकडे करा. हा, आता किती एक खाली टाका, एक हातात ठेवा, त्याचे 2 करा. तुमचं जीवन सात्विक आहे. काय नाव तुमचं? हा, रंगनाथजी राशीन करतात, सात्विक माणसं आहे, कधी भांडण नाही, काही नाही, काही नाही. आता हे 2 किती कागद दिले मला तुम्ही? 2 कागद दिले, मी असे फिरवले. कारण काय राहते बाबा, तुमचं सात्विक जीवन आहे. सात्विक जीवन असल्यामुळं कोणती भांडण नाही, प्रगती झाली. अत्यंत शून्यातून विश्व निर्माण केलं तुम्ही, बरोबर आहे ना? आयुष्यही भरपूर आहे, उदंड आयुष्य आहे. मूर्ती बांधा आहे, घ्या. 3 फुका मारा. 1 2 3 खोला. आता तुम्ही मला काय दिलं? बोला काका. कागद दिला, पण मी काय केलं? चेअरमन लस्सी. आमच्याकडे फोन कॉलवर फ्रेश व दर्जेदार लस्सी मिळेल. आमचा पत्ता चितळी रोड, आनंद मेडिकल शेजारी राहता. फोन नंबर 88 88 45 28 65. जादू केली असे काका. डायरेक्ट 4000 रुपये काढ. अशा नोटा निघतात का बाबा? नाही निघत बाबू. हे 4000 घे आणि 1100 रुपये आपल्याकडून अहिल्याबाईच्या स्मारकाला दे. थांबा बाबा, तुम्ही तुमच्याच हाती देतो, तुम्ही देऊन टाकता. आता मग हे बदमाशकी कशी केली नाही ते सांगतो ना. जगात जादू नाही, समजले आई? जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही, नजर लागत नाही, अंगाऱ्यानं लेकरं होत नाही, नवसानं बकरे कापल्यानं लेकरं होत नाही. हे 1100 हे जाणून मी देऊन राहिलो. जातानाच ऍक्सिडेंट झाला ते हे 1100 तर पुण्य नाही. टाळ्या. अहिल्याबाई स्मारकाला राजयोगिनी अहिल्या. पहिले नोटा कशा काढल्या ते सांगू द्या मला. मी काय केलं तुम्हाला मालूम नाही, महाराज लोक लय जादूगर नाहीत. मी कोणीही बाईचं भविष्य सांगू शकतो, कोणीही म्हाताऱ्याचं भविष्य सांगू शकतो. आता हे फेटा बांधलेले म्हातारे आहेत ना, एकदम निर्व्यसनी, शून्यातून विश्व निर्माण केलं आणि संसारही एवढा सुखाचा आहे की तुमचे पोर परिवार, त्याला तुमच्या इतका संसार कोणाचाच सुखाचा नाही. म्हणून ते इतके दिवस टिकून राहिले. तुम्ही काऊन टिकून राहिले? अवघाची संसार सुखाचा काय सांगायला लागते? भविष्य म्हणजे तुमचं फेसबुक सांगते.
80-85 वर्षाच्या तरी तुमचा हँडसेट ओके आहे बाबा. का तर निर्व्यसनी आहे. आता हे जवान पोरं टिकत नाहीत एवढे तुमच्या एवढे, कारण यायले दारू पाहिजे, पियर पाहिजे, लफडे पाहिजात, सत्संग नाही, हरिपाठ येणार नाही, त्या मोबाईल मध्ये तोंड घालील त्याच्यात ऍटम पाहिजे. तुम्हाला नाही समजत आजोबा ऍटम म्हणजे. बोल्ड या लेकराईले काही विचारा. बाबू दीपिका पदुकोणच्या नवऱ्याचं नाव काय? आता मागच्या महिन्यात लग्न झालं. दीपिका पदुकोणच्या नवऱ्याचं नाव काय? अर्जन पुस्तक बोल रे, बोल ना बेटा. मुलीनं किंवा मुलानं. हॅलो. दीपिका पदुकोणच्या नवऱ्याचं नाव काय? बोला. हा काय म्हटलं बेटा? काय त्याची ढिली अवल्यात नाही पाहिजे, भेका लावल्या. अबे रणांगणात 44 जवान मेले, तू 65 इच्छा इथं नाही उभा राह. अबे ज्याले अक्कल आहे तोच बोलीन ना, ज्याले बेअक्कल आहे त्याले काय समजत. फक्त मांस वाळवलं. लवकरच आपल्या सेवेत रुजू. यश लॉन्स वाकडी. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमासाठी निसर्ग सानिध्यात तसेच शांत वातावरण, प्रशस्त हॉल, प्रशस्त पार्किंगची सुविधा. शिर्डी शिंगणापूर बायपास रोड, हॉटेल यश पॅलेस जवळ, वाकडी, तालुका राहता. बुकिंगसाठी संपर्क 94 23 78 61 80. आतेन वाचवा. सांग ना दीपिकाच्या नवऱ्याचं नाव का, आणि पुस्तक घेऊन जाय. बोला ना. बरोबर आहे. बोला. अरे बरोबर आहे ना. हा रणवीर कपूर. ये बेटा. धन्य माता. ये रणवीर बरोबर आहे रे. धन्य माता पिता भाऊ. आम्हाला बोलणारे मुलं आवडतात, मुकी बैरी आवल्यात आवडत नाही. अरे मला तुम्हाला पुस्तकं द्यायची आहे, तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही वाचत नाही म्हणून तर समजत नाही. आज नरेंद्र मोदीनं काल कोणाचे पाय धुतले पंतप्रधानांना? बोला. हा बोल बोल. हॅलो. मालूम नाही ना, हे मालूमच नाही. नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधानांना कोणाचे पाय धुतले का? मुलीनं? मालूम नाही. ते उभे राहिले. हा हा या इकडे. या या. याला अपंग माणूस आहे, दिव्यांग, तब्येत बरोबर नाही तरी अक्कल आहे. तुमचा चेहरा चांगला आहे, कपडे महाग आहे, सोन्याच्या अंगठ्या आहेत. काय चाटता त्या अंगठ्याले? त्या काकाची तब्येत बरोबर नाही, दिव्यांग आहे, छाती समोर आलेली आहे, पण 2000 लोक ती कोणाला उत्तर नाही देता आलं. ते दिलं काकानं. काय आहे नाव? अभंग म्हणजे भंग्याचं कामच नाही. एक शाल दे रे. मी विनंती करतो बाबू, यात्रा कमिटीच्या एखाद्या व्यक्तीला त्यांनी यायचा सत्कार करावा. या. गावातल्या हुशार माणसाची इज्जत करणे आपला धर्म आहे. हा श्रीमंत असला आणि त्याला अक्कलच नसली तर काय चालतात त्या श्रीमंताने? हा घ्या फोटो. फोटो काढा. तिकडे पहा. काका, काका, तुम्ही बी. कॅमेरामन तुम्ही चांगले फोटो काढायला आले, नाही तर चांगल्या घरची बाई असली की जाणून फोटो काढायला. गरीबाची बाई आली की कॅमेरा पण उभाच नाही राय. आता हे गरीब माणसं आहे पण हुशार आहे ना, ते बरोबर. कॅमेरामन सर्व धर्म संभाव असा पाहिजे. सर्वेचे फोटो काढा, नाही तर गावातला रानबोक्या आला की आणि गरीब आला की मला राग येते. पंगत बसली जेव्हा याला गरीब मागे धावा. पंगत बसली जेव्हा याला गरीब मागे धावा. सत्यपालले मार बसलेला आहे. माझा ड्रायव्हर माझे
ड्रायव्हर धनगर समाजाचे आहेत 17 वर्षापासून. त्याचे बाबा माझ्या गावातले सरपंच होते. 9 एकर गेलं त्याच्या बापाचं सरपंच झालं. आईच्या हिममानानं ग्रामसेवक साहेब तुम्ही हुशार आहात म्हणून ग्रामसेवक. 58 वर्ष तुमचं बालबी बाका नाही करू शकत. आणि याच्या इस्टेटा गेल्या तर कोणीही सरपंचानं 10 एकर घेतलं मला दाखवून द्या. 10 लाख रुपये हरतो. घेतच नाही ते, मेंबरच सुचू देत नाही. त्याचे बाबा देव माणूस आहे. 5 पैशाने खाल्ले. 30% नाही ना 20% नाही त्याच्या पप्पान. पण पोरग हुशार आहे. आणि तुमची धनगरवाडी आहे. त्यानं लग्न कसं केलं मॅडम? आई लग्न कसं केलं त्यानं? पोरीवाल्यालाच घरी आणलं. तुमच्या श्रीरामपूरच्या भागात पोरावाले पोरीच्या घरी जातात की पोरगी पोराच्या घरी येते? बोला बघ. शांततेने बोल. जे शांत. अव लग्न लावायसाठी, लग्न लावायले मुलगा मुलीच्या घरी जाते. ये माय ये राहू द्या ना चप्पल. मी मंदिरात नाही जावं लागत ना, बाहेरच आहे ना. हा धन्यवाद बाळा. इले 50ची नोट दे आपल्या पार्टीचे. बाई पाहिजे बोर्ड खाली आहे बरं. इलेक्ट्रॉनिक ते करंट आहे त्याच्यात बाजून जातो बाळा. दे रे. धन्यवाद बाळा. याच्यात चांगले गाणे आहेत. तू म्हणजो सिनेमा चालीवर आहे. सुंदर गाणे लिहिले मी. आणि सिनेमा चालीवर आहे की माता सावित्री जोडी झाली माता विश्वाची पत्नी संत ज्योती. 2 पैकी संत ज्योती. हा बाई बाई तिकून नको जाऊ बाळा. त्या बोर्डावरून नको जाऊ, बाहेर आहे. संकेत नर्सरी. आमच्याकडे शोभिवंत झाडे तसेच पेरू डाळिंबाची रोपे खात्रीशीर व योग्य दरात मिळतील. आमचा पत्ता शिर्डी शिंगणापूर हायवे वाकडी तालुका राहाता. संपर्क रुपेंद्र काले. मोबाईल नंबर 9850 26 63 40. लेकरू आहे. तिनं नोटाले हात नाही लावला, पुस्तकाले हात लावला. आपला विचार हे वय माय बापाचं शिक्षण. माय मावल्या थांबा पुरी गडबड नको. मी तुला बोलावणार नाही. तू किती उड्या मारल्या तर मी जे मुलगी चुपचाप बसून आहे तिलाच बोलावतो. मला मालूम आहे जे किंमतवान आहेत सोन्याले दाखवायची गरज नाही. बाया सोनं घातलं की आता 3-3 वेळा बाहेर. आणि चोरी झाली की घरात. आमच्या इथं एक लेक्चरर मारल्या गेला. त्याच्या बायकोले लोय दागिने घालायची आदत. काय बायाले. आणि अंगात पाहिलं तर रोग. तिच्या बिमाऱ्या, तिच्या अंगात बिमाऱ्या 10-15. माझी तब्येत बरोबर नाही, माझी तब्येत बरोबर नाही. आणि सोन्याचे दागिने आहे एवढे मोठे. ते सोनं लय घालत जाय. आणि तिचा पती होता शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाची. त्या संस्थेमध्ये नोकरीवर. आता ते सोनं चोराईनं दिवसा पाहून घेतलं. काही बायाले सोनं घालायची आदत आहे. मी म्हणतो ते अंगात घातलं तरी, अंगावर सोनं घातलं तरी तुम्ही धोकादायक, घरात ठेवलं तरी धोकादायक. मग सोन्यावर प्रेमच काऊन करता एवढं? मग त्या बाईचं ते सोनं पाहिलं. रात्री दरोडा पडला आणि त्या प्राचार्याला मारून टाकलं. भाऊ गेलं, सोनंही गेलं, तिचं कुंकूही गेलं. मग मी म्हणतो असं का करता? आता हे फटाके फोडले. मी काऊन बोललो? तुम्हाला राग आला चल येऊ द्या. मला काय इलेक्शनला उभं राहायचं आहे की पुन्हा चोपडा बोलून पुन्हा मतदान घेऊ? मी यासाठी बोललो की फटाके फोडल्यानं प्रदूषण होते, पाणी येत नाही. म्हणून एक फटाका फोडला ते एखाद्या गरीबाच्या लेकराचा एक पुस्तक होते, एक ड्रेस होते,
म्हणून मी लोकाईले सांगतो लग्नात फटाके फोडू नका. नाही बापा, फटाके फोडताना पोरीच्या बापाकडून हुंडा घेतात. मला सांगा, हुंडा घेणं आणि भाड खाणं दोघांत काय फरक आहे सांगा? बोला ना, मला सांगा. दगडाची देवी घरात बसवता, 9 दिवस तुम्ही त्या देवीची पूजा करता, शेवटच्या दिवशी डुबवता आणि या जित्या सुनबाईच्या बापाकडून पैसा खाता. 90,000 95,000. पोरगी 75 किलोची, हे वानेर 35 किलो. 2 महिन्यात रघुपती राघव बालाजी एंटरप्राइजेस आरो वॉटर प्युरिफायर सेल्स आणि सर्व्हिस उपलब्ध. आमचा पत्ता नेवासा रोड, कांदा मार्केट जवळ, श्रीरामपूर. संपर्क समीर रोकडे 9921 07 38 34. काही पोराईले हुंडा घेतला की बायका बरोबर भेटत नाही. बायको राहते 1.5 क्विंटलची, नवरा राहते 35 किलोचा. मग 2 महिन्यात रघुपती राघव गोदावरील नवरदेवाचं झालं पुरं. कारण पैसा घ्या. मी का बोलतो बाबू? म्हणून माझ्या माई बहिणीला देवीपेक्षा कमी लेखू नका. देवीपेक्षा बाईले मुलीले कमी लेखू नका. आणि देवी नवरात्रात बसवून पाण्यात बुडवू नका. लाखो रुपये खर्च करू नका. गणपती बाबाची मूर्ती जर नदीत विसर्जन करायचं आहे तर लहान मूर्ती 10,000ची मूर्ती बुडवू नका. आणि शक्यतोवर एक गाव एक गणपती बसवा. एक गाव एक गणपती, एक गाव एक देवी. आम्हाला कुठतरी बदलावं लागेल ना. तेच ते करत आलो का? तुम्ही काऊन करता? मा बापानं केलं म्हणून मी करतो. अबे तू कधी बदलत? काय विज्ञान आहे. आणि कोण बनवलं? माणसानं बनवलं. म्हणून तुम्हाला आम्हाला हे बनवण्याकरता अक्कल यासाठी काय करावं लागेल? बोला. की माझी जाऊन दिया हमें सुंदर शिवाजी राजा. हे बाबा, तुझे वडील नोकरीवर आहेत के बाई? तुझे वडील नोकरीवर आहेत, बरोबर आहे? कोण उत्तर दिलं? जास्त उपवास धरणार. तिचे पप्पा नोकरीवर आहेत, तिचे कपडे लत्ते सांगतात म्हणून मी अंदाज लावला. बाप कम्प्युटर. ग्रॅज्युएट चाय. आमच्याकडे चहासाठी फोनवर ऑर्डर स्वीकारल्या जातील. आमचा पत्ता खंडोबा मंदिराजवळ, शिर्डी सहकारी सोसायटी जवळ, शिर्डी. संपर्क 96 57 81 94 62. धन्यवाद बाळा. याच्याकरता काय करावं लागेल? अभ्यास. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायाचं. जय जिजाऊ, जय शिवराया, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आवाज द्या. जय जिजाऊ म्हणा, जय शिवराय. जय जिजाऊ, अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. माता रमाई भीमाईचा फातिमा शेख, अंगात देवी आणणाऱ्या बाईचा. म्हणून माझ्या माय बहिणींनो तुमच्या पाया पडतो. देवी वगैरे देवी भेवी काही कोण्या बाईच्या अंगात येत नाहीत. ह्या बाया देव्या वगैरे आणतात ना, ह्या नाटकं करते. खबरदार, तुमच्या गावात जर कोण्या बाईनं देवी अंगात आणली. देवी अंगात आणायला काय पाहिजे? केस मोकळं सोळा. घुमते पळून उठानी हिला धरले कोणत्या बुटानी. घुमते पळून उठानी हिला धरले कोणत्या बुटानी. देवी अंगात आली बाई, देवी अंगात आली बाई, अंगात आली बाई. 2-4 माणसाल्यावर माझ्या माई मावल्यांनो, आपला बहुजन समाज या अंधश्रद्धेमुळे बरबाद झाला. देवी अंगात येत नाही, माणूस देव होत नाही. तुकोबा राय म्हणतात
की ओ मै माता माय बिंब बिंबाची झाली तुला माय ओ मै माता माय अरे माता मायचं घर निंबाच्या ओट्यावर निघा ना काही काही माणसाच्या अंगात देव येते रिकाम चोट लोकांच्या हे ऐदी लोक आणि चांगल्या चुंगल्या बाया पाहिल्या की धरो इंग्लिश में धरो जब कोई हाथ लगा अब धरना मत लेकिन आप ऐसे हमको झटके क्यों दे रहे हैं? देवाचा न्यूट्रल गेअर खराब झाला तो हमने मांगना क्या? मग तो हमारे गांव में की बाई है उसको लड़का नहीं बाईचं नाव काढलं की देव गडबड नहीं नहीं लेकिन वो बाई को लड़का नहीं वो लड़का होने को बना लड़का नहीं है लड़का नहीं शादी हो गई शादी हुई तो भी लड़का नहीं लड़का नहीं हम ट्राई करके देखेंगे लड़का हो जाएगा त्या बाईले अमावस्येच्या रात्री पाठवा मग अच्छा महाराज देव महाराजची कृपा होऊन जाईल हो जाएगा आणि देवाले बकरा कापा लागल ये बाबा लोगों को बकरा चलता बकरे खायासाठीच देव अंगात येते और पूजे के लिए 9 किलो चावल 9 बदामा 9 खुर्मा 9 सुपाऱ्या साथ नहीं चलत्या वर्ष चेअरमन लस्सी आमच्याकडे फोन कॉलवर फ्रेश व दर्जेदार लस्सी मिळेल. आमचा पत्ता चितळी रोड आनंद मेडिकल शेजारी राहता. फोन नंबर 88 88 45 28 65. वर माल पुरला पाहिजे. सीझन कमी आहे, दुष्काळ आहे, शेतकरी आत्महत्या करून मरून राहिले. आता नरेंद्र मोदी साहेबांना 6,000 2,000चा हप्ता टाकला. दे देंगे फिर. पण महाराज को बकरा लगेगा. हाँ देव देवच देतो जीवा, देव देवच देतो जीवा. त्या बाईले बसवा. ए बाई बसून जा. ए मॅडम बचा, उभ्या न करो. ए बाई बसून जा. देव देवच देतो जीवा. पोर मागतोय देतो तवा, पोर मागतोय देतो तवा. मग नवरा कशाला हवा ग शेजारीच गेला. मग नवरा कशाला हवा ग शेजारीच गेला. मग नवरा कशाला हवा ग शेजारीच गेला. माझ्या माई बापू जगात जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, भूत नाही, अंगाऱ्यानं लेकरं होत नाही. त्या बाईले बसवा खाली. हे बाई बसा बाई. एकही बाई माग नाही. समजल्या ना मॅडम? काकू तुझ्या घरच्या नवऱ्याची कंडिशन पाहिली ना तुझ्या? तू इथं हजर असतानाही तुझ्या नवऱ्यानं दुसऱ्या बाईवर ऑनलाईन मला मालूम आहे. बाईचं नाव काढलं की मरणारा म्हातारा असला तरी म्हणते एक लाईन मालूम. देखा तुझे तो जीने लगे हम, पालू तुझे तो. माझं कीर्तन आहे समाज जनजागृती. मला माफ कर द्या, मी विदर्भातला. माझं जे कीर्तन आहे ना, अहो मी वारकरीच, पण आमच्याकडे तुकडोजी बाबा गाडगे बाबा झाले म्हणून माझ्यासारखे 50 कीर्तनकार आहेत. संदीप पाल, रामपाल, अक्षयपाल. जिवंतपणी मी जिवंत असताना पाल लावतात माले सर्व गुरुबंधू. त्याच्यात मराठ्याचा आहे, धनगराचा आहे, बंजाऱ्याचा आहे, सोनाराचा आहे, वामनाचा आहे, शिंप्याचा आहे, भोयाचा आहे, ढेवराचा आहे, कुंभाराचा आहे. सर्व मुली कीर्तनकार आहेत आमच्याकडे. हे कीर्तन असत. मी माझ्या कीर्तनात कधी आई सांगत नाही की रावणाला 10 तोंड होते. मी नाही सांगत. हे लेकरं मला सुचू नाही देणार. हे मुलं विचारते, महाराज रावणाले 10 तोंड काय कसे काय असतील, त्याच्या मायची डिलिव्हरी कशी झाली असेल. बरोबर आहे की? हे लेकरं मला, हे मुलं मुली बोलू नाही देणार. शिकणारी मुलं मुली आहे. आजकाल विज्ञान एवढं पुढे गेलं की हे हृदय काढता आणि दुसरं हृदय टाकता. मी ज्याचा मेंदू डेड झाला ना, त्याचं हृदय चालू असलं तर ते हृदय घेतात. हे जग एवढं आहे.
काय ताकद आहे विज्ञानामध्ये. विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही गोष्टीची जोड पाहिजे बाबू. विज्ञान आणि अध्यात्म समजल्या माय बहिणींनो. तुम्ही म्हणता देवलेकर देते महाराज देते. हा डॉक्टर तरी बेबी ट्यूब म्हणून लेकरू होते गॅरंटी. 10 लाख रुपये हरीन जर कोणाला लेकरू होत नसल त्यानं डॉक्टरचा पत्ता घ्या आणि बरोबर मुलगा होणार म्हणजे होणार. बेबी ट्यूब म्हणून हे विज्ञान आणि अध्यात्म. विज्ञान कशामुळे येईल मुलीनं बोला. विज्ञान कशामुळं मुलीनं. हा ज्योतिबाची बाई एवढी थंडी अंगावर येऊन पडली का बघते. चांगलंय बाबा. हे बाबा हुशार आहे. गाडगे बाबाचं लवकरच आपल्या सेवेत रुजू. यश लॉन्स वाकडी. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमासाठी निसर्ग सानिध्यात तसेच शांत वातावरण, प्रशस्त हॉल, प्रशस्त पार्किंगची सुविधा, शिर्डी शिंगणापूर बायपास रोड, हॉटेल यश पॅलेस जवळ, वाकडी, तालुका राहता. बुकिंगसाठी संपर्क 94 23 78 61 80. चरित्र आहे, कीर्तन आहे, वाद्योमाला. गाडगे बाबा सांगतात माय माऊल्यांनो अर्धपोटी राहा तरी मुला मुलींना शाळा शिकवा. अर्धपोटी राहा, लुगडं कमी भावाचा घाला पण पोरापोरीले शाळा. बाबासाहेब आंबेडकरी तेच सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध प्या आणि वाघिणी सारख्या डकरा. समजल्या माझ्या भावांनो. आता हे ग्रामसेवक साहेब आहेत राशीनकर दादा. कोणी रेल्वे मध्ये आहे ते मगाचे साहेब मी सांगितलं ना कोण आहे. वानखडे. हा वक्ते साहेब आहे. थांबा मी कन्फ्यूज होतो रे. मी नवीन पडतो. रक्ते. हा एक वक्ते महाराज आहेत. हे रक्ते तुमच्या गावाती महाराज आहेत. हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज रक्ते माऊली आश्रम दरवर्षी आळंदीला जातात. मी धन्यवाद देतो बाबू. मग ते साहेब आलते त्यांचाही सत्कार त्यांनी केला. प्राध्यापक, वकील, तुमच्या गावातल्या काही मुली नोकरीवर असतील. आता काळाची गरज झाली. माझ्या विद्यार्थी बहिणींनो, तुम्हाला जर चांगला पती लागत असेल तर तुम्हाला शिकावं लागत. आजकाल किती सुंदर आहे हे नाही पाय, किती कपडे कमी घालते हे नाही पाय. शिक्षण. कारण शाळेत जाण्याला लाजू नका बाई. माझ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुल्यांनी हा तत्वज्ञान दिलं. आता मी डोक्यावर जाळ केला. काही म्हातारे लोक म्हणतील महाराज जोड चमत्कार आहे. महाराजनं कागदाच्या नोटा तयार केल्या. काय 44 जण देशाचे जवान गेले. मग या पंचांग पाहणाऱ्यानं भविष्य काऊन नाही सांगितलं. आणि तुम्ही बाया महाराजले हात दाखवता महाराज माझं भविष्य पहा. तुम्ही माणसंही दाखवता माझं भविष्य पहा. त्याला अक्कल आहे का पंचांग पाहणाऱ्याला. त्याला जर अक्कल असती तर त्यानं कुठं चोरी झाल्यावर चोर कुठं गेले हे त्यानं सांगितलं असतं. दाऊद इब्राहिम कुठं लपलेला आहे हे त्या पंचांगवाल्यानं सांगितलं असतं. म्हणून बहिणाबाई चौधरी लिहितात ज्योतिष्य पंचांग पाहती त्याच्या बायका विधवा होती. उद्याचं कोणी नाही सांगत. लक्षात घ्या बाबू. बहिणाबाई चौधरी लिहितात आई जळगावच्या. नको नको रे ज्योतिष्या, नको माझा हात पाहू, माझं भाग्य मला कळे, माझ्या दारी
आयुष्य आपल्या हातात आहे, पंचांगात नाही माझ्या तरुणांना. माझ्या दारी नको येऊ, नको नको येऊ तिच्या, नको माझ्या हातात लावू. माझं भाग्य मला मिळेल, माझ्या दारी नको येऊ, नको नको येऊ तिच्या. म्हणून माझ्या विद्यार्थी भावांनो, तुम्ही भविष्य सांगल्यानं मोठे व्हाल की कर्तृत्वानं? क्या बात है. मग माणूस कर्मानं मोठा होते की जन्मानं? धन्यवाद बाळा, तुम्हाला कर्तृत्वानं मोठं व्हायचं आहे. तुमच्या गावाचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर स्वच्छता ठेवा लागेल, बरोबर आहे. म्हणून तुकडोजी बाबा ग्रामगीतेत लिहितात की तुझं गावाचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत. तुझ्या गावाचं नाही का तीर्थ, बाबा रिकामा. तुम्ही तुमच्या गावामध्ये अहिल्याबाई होळकरांचं स्मारक बांधून राहिले, मला आनंद झाला. टाळ्या वाजवा. अरे रिकामा कशाला फिरता? मी 1100 रुपये का दिले? माझी बायको मरण पावली, तिच्या स्मरणार्थ तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरता? आपल्या म्हाताऱ्या आजोबा आजीच्या स्मरणार्थ अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाला मदत करा. बाकीचा वायार्थ खर्च करू नका. कोणता महाराज नेत असेल तर, कोणता पंचांग पाहणारा महाराज, अंगात देव आणणारा महाराज, हे महाराज नको आम्हाला. गंगागिरी बाबाचं पाहिलं ना जीवन, केवढा त्यागी होते. जीवनभर पैशावर प्रेम केलं काय गंगागिरी बाबानं? बोला. नारायणगिरी बाबांनी पूर्ण जीवन त्यांचं सेवेमध्ये गेलं, लोकांना निर्व्यसनी केलं. मला सांगा ना, हरिपाठ करणारा, एकादशी धरणारा, पंढरीला जाणारा दारू पितांना दाखवा. हे गाडी अर्पण करतो त्याच्या नावानं. जो एकादशी धरते, हरिपाठ करते, दरवर्षी पंढरीला जाते, तो दारू पिईल काय? आणि म्हणून संकेत नर्सरी. आमच्याकडे शोभिवंत झाडे तसेच पेरू, डाळिंबाची रोपे खात्रीशीर व योग्य दरात मिळतील. आमचा पत्ता शिर्डी शिंगणापूर हायवे, वाकडी, तालुका राहाता. संपर्क रुपेंद्र काले. मोबाईल नंबर 9850 26 63 40.